नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेळी पालक मित्र निलेश जाधव. किसान संवादच्या या उपक्रमामध्ये सर्व शेळी पालकांचं गोट फार्मर असोसिएशनच्या वतीने मी स्वागत करतो. तर यावेळेस आपण आपल्यातल्या एका ध्येयवेड्या अशा शेळी पालक श्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर, DFA आणि किसान संवाद या सगळ्यांनी एकत्रित येऊन ही शेळी पालनावरची जी शृंखला माहितीपटाची सुरू केलेली आहे, त्यात आज मला बोलवलं त्याबद्दल GFAचं आणि किसान संवाद यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, पुन्हा एकदा मी जे आपले शेळी पालक मित्र आहेत तेवढ्या सर्वांचं मी आपल्या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो आणि आपल्या चर्चासत्राला सुरुवात करतो. चव्हाण साहेब, आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही BSc ॲग्री आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट IIPM बँगलोर मधनं केलं होतं आणि त्या सोबत तुम्हाला जॉब रिप्लेसमेंटही भेटली होती. तर हे जॉब सोडून तुम्ही शेळी पालनाकडे का वळले? हे असं थोडक्यात आपल्याला समजून सांगितलं तर बरं होईल. निलेश सर, आपण सांगितलं त्या पद्धतीने मी BSc ॲग्री बारामती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर येथून कंप्लीट केलेलं आणि या अभ्यासक्रमादरम्यान आम्हाला रावे म्हणून एक अभ्यास असतो. त्या अभ्यासात 6 महिने आम्ही शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या शेतीचा, त्याच्या दैनंदिन उपक्रमांचा, त्याच्या आव्हानांचा अभ्यास करायचा असतो. योगायोगानं मी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या रुई गावात होतो. त्या गावातलं बहुसंख्य शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेळी मेंढी पालन हा व्यवसाय करत होते. त्यांच्या आव्हानांचा, अडीअडचणींचा अत्यंत सखोल अभ्यास केल्यानंतर सातत्याने असं वाटायचं की या क्षेत्रामध्ये आपण थोडं बहुत काम केलं पाहिजे. MBA कंप्लीट केल्यानंतर तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं खरंच कॅम्पस सिलेक्शनही झालं होतं, नोकरी सुद्धा करत होतो, परंतु मन आतल्यात सारखं प्रतिसाद देत होतं आणि सांगत होतं की ह्या दुर्लक्षित शेळी मेंढी पालक बांधवांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला. सर, खूपच चांगला विचार आहे. आणि खरंच तुम्ही शेळी पालनामध्ये वळले त्यामुळं बऱ्याच शेळी पालकांना याची मदत झाली आणि तुमचे जे प्रयोग होते ते खरंच सर्वांना त्यांचं त्यातनं जे आउटपुट मिळालं त्याचा सर्वांना फायदा झाला. तर आपण हे होतं की तुम्ही सुंबरान हे असंच तुमच्या शेळी पालनाचं नाव ठेवलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो? खरं तर या मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुम्ही हा प्रश्न विचारलात, हे ऐकून मलाही थोडंसं बरं वाटलं. सुंबरान हा पूर्णतः धनगरी शब्द आहे. पूर्वी मेंढपाळ, शेळी मेंढी पालक दिवसभर चराऊ रानात, गाय रानात, रानोमाळ हिंडायचे, भटकायचे आणि संध्याकाळी हे सगळे समूह एकत्र यायचे, वाघीर लावायचे आणि त्याच्या मधोमध शेकोटी पेटवायची. ही शेकोटी 2-3 कारणांसाठी असायची. जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी, ऊब निर्माण होण्यासाठी आणि उजेडासाठी. हे माझे शेळी मेंढी पालक शेतकरी बांधव रात्रीचं जेवण झाल्यानंतर त्या शेकोटी भोवती फेर धरून कमरेला ढोल बांधून गजानृत्य करायचे. शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याचदा आनंदाच्या भरातच नाचत असतो. त्याच पद्धतीनं हे शेळी मेंढी पालक आनंदाच्या भरात त्या शेकोटी भोवती नाचायचे आणि त्यांच्या पूर्वजांना त्यांची पूजा मांडायची. त्यांना थँक्स म्हणायचे की तुमच्यामुळं आम्ही हे व्यवसाय अत्यंत आनंदाने करत आहोत. त्यांची ती पूजा मांडायची, त्यांची ते सुंबरान मांडायचं. आज मी सुद्धा एक नव्यानं हा व्यवसाय सुरू केलेला आहे. मी माझ्या पूर्वजांना थँक्स म्हणतो आणि त्यांची
पूजा मांडतो म्हणून हे सुंबरान आज मी मांडलेलं आहे. खरं तर सुंबरांचा अर्थ जर आपण मराठी शब्दकोशात पाहिला तर जुन्या सोनेरी दिवसांची आठवण असा आहे. या शेळी पालनातनं माझ्या शेतकरी बांधवांना पुन्हा सोन्याचे दिवस यावे यासाठी हे सुंबरान मी पुन्हा मांडलेलं आहे. तर पुढचे प्रश्न घेण्याच्या आधी मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की आपण ह्याच्यामध्ये 2 पोल असे ऑर्गनाइज केलेले आहेत. तर सर्वांना विनंती आहे, की त्या प्रश्नांचं नक्कीच उत्तर द्या. म्हणजे काही एनालिसिस करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर सर असं एक विचारायचं होतं, की आम्ही बऱ्याच जणांकडनं ऐकलंय, की तुम्ही पहिले होता ज्यांनी गोट शो म्हणजे बोकडांचा भारतातील बोकडांचा शो ऑर्गनाइज केला होता. तर नेमकं त्याची कल्पना कशी आली आणि नेमकं त्यामधनं त्याचं तुम्ही कसा सराव केला? ते थोडक्यात थोडं सांगता आलं तर बरं होईल. निलेश सर, बंदिस्त शेळी पालन करत असताना आपल्या डोळ्यासमोर मटणासाठी शेळी पालन, बकरीसाठी आणि बीजोत्पादनासाठी ह्या 3 विभागात आपण काम करतो. त्यातलं बंदिस्त शेळी पालनातलं सर्वात जास्त आकर्षक जर शेतकऱ्यांना कुठलं वाटत असेल, तर ते म्हणजे बकरीचं शेळी पालन. त्यासाठी नरांचं संगोपन. मी सुद्धा 2 वर्ष स्वतः हे नर मुंबईच्या देवनारच्या बाजारात विक्रीला घेऊन जात होतो. हे करत असताना असं लक्षात आलं, की ह्या 1.5-2 लाख जनावरांमध्ये दरवर्षी देवनारला किमान 1.5 ते 2 लाख जनावरं बकरीदसाठी विक्रीला येत असतात, बोकडं. त्या 2 लाख बोकडांमध्ये आपण 25-30 बोकडं घेऊन उभं राहिलो, तर बाजारात आपलं वेगळं स्थान लोकांना कळणार नाही. आणि तिथं माझ्या लक्षात आलं, की आपण आपली स्वतःची बाजारपेठ तयार करायला हवी. त्या लोकांना आपल्या फार्मवर निमंत्रित करायला पाहिजे. परंतु नुसतं बाजारात ज्या पद्धतीनं बोकडं आहेत, त्याच पद्धतीनं बकरीदसाठी तुम्ही फार्मवर बोकडं जर दाखवायला लागलात, तर त्यात काही फार विशेष नाही. आणि त्यातूनच मग बोकडांचा फॅशन शो करता येईल का? अशी संकल्पना माझ्या मनात आली. त्यावेळेस मला डॉक्टर अविनाश देव आणि वूल डेव्हलपमेंट बोर्डच्या स्वर्गवासी पटवर्धन यांची फार मोलाची मदत झाली. आम्ही तो कार्यक्रम करण्यापूर्वी किमान 4 महिने त्याचा सराव केला होता. त्या बोकडांना सेकंड करायला शिकवलेलं होतं, 2 पायांवर चालायला शिकवलेलं होतं. प्रेक्षकांच्या समोर फक्त लाल तर लाल, फक्त पिवळं तर पिवळं गुलाब ते सगळ्यांच्या समोर उचलून घेऊन दाखवत होते. आणि असं केल्यामुळं त्यांना चांगली किंमत मिळणं शक्य झालेलं होतं. आपल्या वस्तूची किंमत जर आपल्याला चांगली मिळावं असं वाटत असेल, तर बाजारपेठेला जे आवडेल असे नवनवीन प्रयोग आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे. हे आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत. ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी त्यावेळेसचे प्रतिष्ठित सगळे पाहुणे होते आणि एका ठिकाणी आम्ही जसं कॅटवॉक असतं, त्या पद्धतीनं गोटवॉक करून ह्या कार्यक्रमाचं सादरीकरण केलेलं होतं आणि त्याला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला होता. त्याचा फायदा असा झाला, की बाजारभावापेक्षा चांगली किंमत मिळणं आम्हाला शक्य झालं. सर खूपच सुंदरपणे आपण हे एक्सप्लेन केलं. पण आणखी एक असा प्रश्न होता तुम्हाला, की हे करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? गोट शो मुळात ऑर्गनाइज हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच आम्ही करत होतो. बोकडांना वळण लावणं हे थोडंसं किचकट काम होतं. त्यांना सातत्याने आता तुम्ही जर आधीच्या स्लाइड पाहिली तर तुमच्या लक्षात येईल, माझे अत्यंत नॉर्मल कपडे आहेत आणि त्याच कपड्यांची सवय त्यांना 3 महिने, 4 महिने ट्रेनिंगच्या दरम्यान होती. त्यामुळे शोच्या दरम्यान सुद्धा मला तेच कपडे परिधान करून सगळ्यांच्या समोर सादर करावं लागलेलं होतं. हे करत असताना त्यांच्या मूळच्या सौंदर्याला कुठं बाधा येणार नाही
याचं फार काळजी घ्यावी लागते. त्यांचे कॉस्ट्यूम स्पेशली डिझाइन करावे लागतात. त्यांचे गॉगल, त्यांचे शूज, त्यांचे कपडे हे अत्यंत अभ्यासपूर्ण विकसित करावे लागतात. बऱ्याचदा आपण त्यांच्या गळ्यात मोत्याच्या माळा घालतो, परंतु ती मोत्याची माळ सहज जर त्याच्या तोंडात येत असेल, तर ते मोती खाण्याची ती दाट शक्यता असते. तर त्याच्या सहज तोंडात ते मोत्याची माळ येणार नाही. इतक्या बारकाव्याने त्याचे दागदागिन्यांची सुद्धा आम्ही निवड केलेली होती किंबहुना नव्याने निर्मिती केलेली होती. सर, खूपच सोप्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन केलं, त्याबद्दल आभारी आहे. आणखी एक विचारायचं होतं, तुम्ही तुम्हाला नुकतंच IVR कडनं काही पुरस्कार भेटलेले आहेत आणि अ, तर त्याचं मटण लोणच्याचं जे तुम्ही जे एक छोटे लघु उद्योग म्हणून आता तुम्ही ते पण बघताय, तर त्याचा कसा प्रवास चालू झाला? ती कल्पना कशी आली? आणि आता काय कुठल्या स्टेजला आहे ती? तर आपला शेतकरी, शेळी मेंढी पालक शेतकरी पारंपरिक पद्धतीनं असेल, अर्धबंदिस्त असेल किंवा बंदिस्त पद्धतीने शेळी पालन बऱ्याच अंशी, बऱ्याच ठिकाणी करताना दिसतायत. आपण उत्पादन घेण्यात अग्रेसर झालेलो आहोत, परंतु त्याच्या प्रक्रिया व्यवसायाकडे आपण दुर्लक्ष करतो. अत्यंत छोटे-छोटे प्रयोग आपण यशस्वी पद्धतीनं राबवू शकतो. कुठल्याही व्यवसायात एक साधं सूत्र आहे, जे आपण बऱ्याचदा ऐकतो, परंतु सोयीस्कर पद्धतीनं आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. कुठल्याही व्यवसायात सातत्याने रोज चलन हे फिरतं राहिलं पाहिजे. तर त्या व्यवसायाची यशस्वी होण्याची क्षमता जास्त असते. हे माझ्या लक्षात आल्यानंतर आमच्या फार्मवरचे सुमरान शेळी प्रकल्पातले जे चांगले नर आहेत, त्यांचं मटणासाठी विक्री न करता आम्ही त्यात काही व्हॅल्यू एडिशन करता येऊ शकतं का? याचा अभ्यास सुरू केला. आपल्या महाराष्ट्रातल्या 10-11 शेतकऱ्यांना घेऊन आम्ही हैदराबादच्या नॅशनल सेंटर ऑन मीट, नॅशनल मीट रिसर्च सेंटर हैदराबाद इथे जाऊन ट्रेनिंग घेतलं आणि तिथे विविध पदार्थ आम्ही शिकलो. त्यातलं मटण लोणचं या उत्पादनाकडे मी सुरुवात केली. यातली सगळ्यात महत्वाची जमेची बाजू जर मला कुठली वाटली, तर अत्यंत नॉर्मल रूम टेम्परेचरला याची शेल्फ लाईफ 3 महिन्यापर्यंत. याला कुठल्या रेफ्रिजरेटरची गरज नाही किंवा दुसऱ्या कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही. नॉर्मल टेम्परेचरला हे मटण लोणचं 3 महिने व्यवस्थित टिकू शकतं. कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह आपण त्यात वापरत नाही. शुद्ध मटण आणि बनवण्याची सात्विक पद्धत त्याच्यामुळं मटण लोणचं अत्यंत कमी कालावधीत ग्राहकाच्या पसंतीला उतरलं. तुम्ही मगाशी जसं म्हणालात त्याच पद्धतीनं इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट बरेली यांनी मध्यंतरी RKVY योजनेअंतर्गत एक प्रकल्प घेतलेला होता, की देशातल्या लघुउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देऊन त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी अर्थसहाय्य शासनाकडून मिळत होतं. तर त्या प्रकल्पातही माझं निवड झालेली आहे मटण लोणच्यासाठी. तर अशा पद्धतीने ही वाटचाल चालू आहे. आम्ही गेल्या 2-3 वर्षांमध्ये पुण्यामधली जी अत्यंत नावाजलेली भीमथडी जत्रा आहे, की जी किमान 4 दिवसाचा कालावधीसाठी पुण्यामध्ये आयोजित केलेली असते. मुंबईमध्ये गुलाब्यात अप्पर क्रस्ट मार्फत जे एक्झिबिशन फूड अँड वाईन कार्निवल आयोजित केलेलं असतं, आम्ही तिथेही सहभागी होत असतो. तर अशा पद्धतीने विविध प्रदर्शनात सहभागी होतो आणि आता आमचे स्वतःचे काही आउटलेट देखील आम्ही सुरू केलेले आहेत. सर, सर्वप्रथम तर तुम्हाला तुमच्या कार्यासाठी आणि ह्या मटण लोणच्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही हे आम्हाला इतक्या सोप्या भाषेत आम्हाला एक्सप्लेन केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पुढच्या प्रश्नाला विचारू, की सर, बरेचसे नवीन शेळी पालक ह्या बिझनेसकडं आकर्षित होतात. तर त्यांना तुम्हाला अनुसरून त्यांना तुम्हाला काही मार्गदर्शन करू इच्छिता का? किंवा सल्ला देऊ इच्छितात?
मित्रांनो 2012 पासून आम्ही सुरू केला. मुळात तो 2011 मध्ये त्या पद्धतीनं विचार सुरू केलेला होता, परंतु फुल फ्लेजने आम्ही 2012 पासून सुरुवात केली. आज 7-8 वर्षाचा कालावधी ओलांडल्यानंतर काही अनुभवातनं आम्ही गोष्टी शिकलेलो आहोत. ते नक्कीच तुम्हाला सांगायला मला आवडेल. आपण कशासाठी शेळी पालन करणार आहोत हे आपल्या मनाशी अगदी स्वच्छपणे स्पष्ट असलं पाहिजे. बऱ्याचदा आपण मटणासाठी शेळी पालन करतो आणि उत्तर भारतातल्या जाती निवडतो. बकरीसाठी शेळी पालन करायचं म्हणतो आणि स्थानिक जातीचे नर सांभाळायला प्राधान्य देतो. बीजोत्पादनात काम करायचंय असं म्हणतो, परंतु त्याच्यासाठी ज्या आनुवंशिक नोंदी ठेवायच्या असतात त्याकडे दुर्लक्ष करतो. तर असं न करता आपण जर मटणासाठी शेळी पालन करणार असाल तर स्थानिक जातीच्या 6 माशी जुळी पिल्लं देणाऱ्या आणि जास्त वजन वाढ देणाऱ्या जातींचं संगोपन करा. तुम्ही बकरी ईदमध्ये काम करणार असाल तर उत्तर भारतातल्या जातींना प्राधान्य द्या. बीजोत्पादनात जर तुम्हाला काम करायचंच असेल तर तुम्हाला अत्यंत शास्त्रशुद्ध दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आनुवंशिक सुधारणा करून आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की माझं ब्रीडिंग फार्म आहे, परंतु नुसते 2 जातिवंत नर आणि 2 जातिवंत माद्या आणल्या म्हणजे ब्रीडिंग फार्म सुरू होत नाही. त्याच्यासाठी प्रदीर्घ कालावधी जावा लागतो आणि त्यात यश अपयश येतंय न येतंय हे स्वतः अनुभवावं लागतं. बाजारपेठेला ते आवडेल न आवडेल याचे स्वतः आधी प्रयोग करून बघावे लागतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही बाजारपेठेत उतरवू शकता. दुसरं महत्वाचं, आपण बऱ्याचदा शेळी पालन करण्यासाठी आपल्या परिसरातल्या स्थानिक जनावरांच्या बाजारात जाण्याचा प्राधान्याने विचार करतो. शेतकरी मित्रांनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेच शेतकरी एकत्र आलेले दिसतायत आणि तुम्ही माझ्या या मताशी नक्कीच सहमत असाल की शेतकरी नेहमी चांगलं बियाणं, मग ते गव्हाचं, ज्वारीचं असो, चांगल्या फुलाचं असो, चांगल्या फळाचं असो अथवा चांगलं जित्राब असो, याचं संगोपन करण्याचा अतोनात प्रयत्न करतो. अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीमध्येच त्याला बाजारात विक्रीसाठी जात असतो. परंतु बाजारात विक्रीला गेलेल्या जनावरांना जर त्या शेळी पालकांना तुम्ही विचारलं तर त्यातले मेजॉरिटी शेतकरी तुम्हाला असेच सांगतील की आर्थिक अडचण आहे म्हणून बाजारात आलो. वास्तवात लोकांनी रिजेक्ट केलेला माल बाजारात प्राधान्याने येतो आणि असा लोकांनी रिजेक्ट केलेला माल आपण फार्मवर आणायचा विचार करतो. कागदावर आपण हिशोब केलेला असतो, एक शेळी एका वर्षात 2 वेतं, प्रत्येक वेताला 2 पिल्लं, एका वर्षात 4 पिल्लं गुणिले 100 शेळ्या. कागदावर हा आकडा अत्यंत आकर्षक आणि गुलाबी रंजक वाटायला लागतो आणि त्या गुलाबी आकर्षक आकड्यांना आपण भुलण्याची दाट शक्यता असते आणि इथेच आपली फसगत होऊन आपण अडचणीत सुद्धा येऊ शकतो. तर माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, तुम्ही जर बंदिस्त शेळी पालन करणार असाल तर कृपया बाजारातनं शेळ्या खरेदी करू नका. बंदिस्त प्रकल्पात जिथं त्यांच्या आनुवंशिक नोंदी ठेवलेल्या आहेत अशाच प्रकल्पातनं त्यांच्या खरेदी करा. सुरुवातीला काही अंशी ते थोडंसं खर्चिक वाटेल सुद्धा, परंतु दीर्घ कालावधीसाठी जर याचा विचार केला तर ही एक चांगली गुंतवणूक असते. दुसरं महत्वाचं, बऱ्याचदा आपण ज्या भौगोलिक वातावरणात शेळी पालन करणार आहोत त्याचा विचार करणं सहजपणे विसरून जातो. म्हणजे काय, कोकणात शेळी पालन करायचंय परंतु शेळ्या आणलेत राजस्थानवर. इथं अत्यंत विरोधाभास भौगोलिक परिस्थितीत झालेला असतो. उन्हाळ्यामध्ये शेळ्या चांगल्या प्रतिसाद देतीलही, परंतु आपल्या इथल्या पाऊस काळात राजस्थानच्या शेळ्या त्यांना झड लागते आणि मग त्यांना सर्दी, पडसं, निमोनिया असे सगळे आजार जडायला लागतात. तर हे टाळण्यासाठी आपण ज्या भौगोलिक परिस्थितीत आहोत तिथं जे यशस्वी जुने शेळी पालक आहेत
त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करायला प्राधान्य द्या. तिसरं महत्वाचं म्हणजे आपण पूर्वीपासून ऐकत आलोय, हिंडून फिरून खाणारी शेळी ही बंदिस्त प्रकल्पात स्थिर होत नाही. याचाच दुसरा अर्थ, ज्या शेळीचा जन्म आणि किमान 4-5 पिढ्या बंदिस्त प्रकल्पात जन्माला आलेल्या आहेत, अशा शेळ्या आणि त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या बंदिस्त प्रकल्पालाच यशस्वी पद्धतीनं सुटेबल. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या इथले काही व्यावसायिक बाजारातनं शेळ्या आणतात, त्यांना बंदिस्त प्रकल्पात 8-15 दिवस ठेवतात, त्यांच्या कानांना बिल्ले मारतात आणि म्हणतात की आता ह्यांना बंदिस्ताची सवय झाली. हे म्हणणं म्हणजे असं झालं, आपल्या गावाकडचे आई वडील, आजी आजोबा 8-15 दिवसासाठी तुमच्या पुण्यात किंवा मुंबईत आलेत. 8-15 दिवसात ते तुमच्या जवळ राहिलेत, याचा अर्थ ते पुणेकर होत नाहीत. त्याच पद्धतीनं हिंडून फिरून खाणारी बंदिस्त प्रकल्पात शेळी आली, तर ती लगेच बंदिस्त प्रकल्पात सुटेबल झाली असं होत नाही. याच्यासाठी किमान 2-3 पिढ्या तरी जाव्या लागतात. त्या अत्यंत काटेकोर गोष्टी आहेत. याचा जर आपण अवलंब केला, तर नक्कीच बंदिस्त शेळी पालनात सुद्धा यशस्वी होऊ शकतो. सर, तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मी आत्ताच माझ्या नोटीसमध्ये आलंय की आपले जे वरिष्ठ आहेत, चंदा निमकर ताई आणि अशोक काळे साहेब, हे दोघंही आपल्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आहेत. तर मी त्यांचं सर्वप्रथम तर ह्या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो आणि दोघांचंही ह्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाल्यामुळे आभार मानतो. तर नमस्कार ताई. नमस्कार काळे सर. नमस्कार. आपण पुढचे प्रश्न घेऊ. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की चव्हाण साहेबांच्या जिथं जे भौगोलिक परिस्थिती आहे, तिथे खूप पाऊस पडतो आणि शेळी असा प्राणी आहे की जिथे जिला पाऊस बिलकुल सहन होत नाही. तर सर, आम्हाला तुमच्या तोंडून हे जाणून नक्की घ्यायचंय की तुम्ही ह्याच्यावरती कशी मात केली आणि तुमच्या इथं अशी काय सोय केलेली आहे की जेणेकरून शेळ्यांना हे अति पावसामधनं वाचवता येतं आणि तुम्ही अति पावसाच्या प्रदेशात सुद्धा की जिथं आम्ही बघत असतो की खूप सारे प्रकल्प चालू होतात आणि ह्या पावसाच्या ह्याच्यामुळं बंद पडतात. तर ते तुम्ही ह्याच्यावरती कशी मात केली आहे, हे जाणून घेणं अशा सर्व शेळीपालकांना खूप म्हणजे खूपच मार्गदर्शक राहील. तर तुमच्याकडे. शेतकरी मित्रांनो, मी अति पावसाच्या आणि अति थंड भौगोलिक परिस्थितीत आहे. आमच्यापासून महाबळेश्वर 40 किलोमीटर अंतरावर आहे, पाचगणी 20 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथं पावसाचं आणि थंडीचं प्रमाण कसं असेल. या परिस्थितीत सुद्धा गेले 7-8 वर्ष मी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि प्रयोगशील वेगवेगळे उपक्रम राबवून यशस्वी पद्धतीने शेळी पालन करण्याचा प्रयत्न करत आलोय. यातला सगळ्यात महत्वाचा अधोरेखित करण्यासारखा जर प्रयोग असेल, तर तो म्हणजे आमच्या शेळ्यांचं डायनिंग रूम आणि शेळ्यांचं बेडरूम. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सातत्याने शेळी जर एकाच जागेवर थांबत असेल, एकाच खाद्याच्या शेडमध्ये जी मुक्कामाची व्यवस्था असेल, तर अशा ठिकाणी त्याचं खालचं जे फ्लोरिंग असतं ते मलमूत्रामुळे, लेंड्यांनी किंवा मूत्रामुळे सातत्याने ओलं राहतं. परिणामी गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव तिथे मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असते. हेच टाळण्यासाठी आम्ही सुंबरान शेळी प्रकल्पामध्ये शेळ्यांचं डायनिंग रूम आणि शेळ्यांचं बेडरूम अशा 2 आकर्षक आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या
खाद्याच्या शेडमध्ये असतात, ज्याला आम्ही डायनिंग रूम म्हणतो. आणि संध्याकाळी 6 ते सकाळी 6 ते रात्रीच्या बेडरूम मध्ये असतात. आम्ही त्याला बेडरूम एवढ्यासाठी म्हणतो, तुम्ही आताच्या ह्या स्लाइड्स मधनं बघू शकता, त्यांना बसायसाठी लाकडाचे पाट आहेत आणि शेडच्या बाहेर पडदे सोडलेले, जसं आपण कुक्कुटपालनामध्ये पडदे खाली सोडतो त्या पद्धतीने हे पडदे आम्ही खाली गोलपाटाचे खाली सोडतो. त्या एका कप्प्यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या 1/3 जागेत लाकडाचे पाट ठेवलेले आहेत. त्या लाकडाच्या पाटाची उंची 4 इंचापेक्षा जास्त नको. तसं केल्यामुळे लहान करडं त्या पाटाखाली जाऊन लपून बसवू शकत नाही. मी सांगितलं त्या पद्धतीनं एकूण जागेच्या 1/3 जागेमध्ये हे लाकडाचे पाट आहेत. परिणामी शेळीला तिची एक नॅचरल हॅबिट आहे की तिला नेहमी चढावर उंचावर बसायला आवडतं. तर या पाटांवर बसण्यासाठी त्यांची चढाओढ लागते. जसं आपण शेअर ऑटो रिक्षामध्ये गर्दी करून एकमेकाला चिटकून बसतो, त्याच पद्धतीनं या लाकडाच्या पाटांवर त्या एकमेकाला गर्दी करून चिटकून बसतात. परिणामी त्यांच्या शरीराची एकमेकाची ऊब त्यांना मिळते. रात्रीच्या वेळेला हे पडदे आम्ही खाली सोडलेले असतात, त्याच्यामुळे थंड वाऱ्याची झोत, वेळी अवेळी पाऊस, गारपीट यापासून त्यांचं संरक्षण होतं. सकाळी 12 तास पूर्ण वेळ त्यांना फक्त पूर्ण आहार दिलेला आहे आणि रात्री त्यांना रवंथ करायला आणि आराम करायला पूर्ण वेळ दिलेला आहे. याचा परिणाम असा होतो की त्यांना रवंथ केल्यानंतर त्यांच्या शरीरात जी ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा मांसोत्पादनासाठी वापरली जाते, ना की थंडीपासून कुडकुडत बचाव करण्यासाठी ती ऊर्जा वापरली जाणार नाही. तर त्याचं मटणात किंवा मांसात रूपांतर होणं शक्य होतं. अशा पद्धतीने आपल्याला वजन वाढीचा वेग चांगला मिळू शकतो. दुसरं महत्वाचं माझ्या दृष्टीने यातली सगळ्यात जमेची बाजू, 12 तासांनी अल्टरनेट एक शेड लोटून कोरडं स्वच्छ ठेवल्यामुळं इतर परोपजीवींना, गोचिड पिसवांच्या अंडींना वाढण्यासाठी जी ओल लागते ती इथं सातत्याने नष्ट होत राहते. त्यामुळं इतर परोपजीवींची वाढ या सुंबरान शेळी प्रकल्पात आम्हाला अत्यंत कमी प्रमाणात दिसलेली किंवा त्याची निदर्शनास सुद्धा येत नाही, इतक्या कमी प्रमाणात ते आहेत. चव्हाण साहेब. हॅलो. हा, येतोय, आवाज येतोय, बोला. सर पुढचा प्रश्न. हो. तर सर थोडक्यात तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही जी व्यवस्था केली आहे ती सर्वांसमोर मांडली. पुढचा प्रश्न असा होता, सर तुम्ही जसं की इतके उच्च शिक्षित आहात, तर जेव्हा तुम्ही ह्या शेळी पालनाकडे वळाला तेव्हा तुमच्या घरच्यांची, पाहुण्यांची, मित्रांची प्रतिक्रिया कशी होती ह्या तुमच्या निर्णयाकडे? तर हा प्रश्न तुम्ही आज विचाराल असं मला अपेक्षित नव्हतं, परंतु आज जाहीर कार्यक्रमात तुम्ही तो प्रश्न विचारताय. मी निसंकोचपणे तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदाच तुम्हाला कल्पना दिली होती की माझं कृषी पदवीच्या अभ्यासक्रमादरम्यानच मला शेळी मेंढी पालनाच्या संदर्भात जास्त ओढ निर्माण झालेली होती. माझं IIPM बँगलोर मधून ऍग्री बिझनेस अँड प्लांटेशन मॅनेजमेंट कंप्लीट झालं, कॅम्पस सिलेक्शन झालं, भारतातल्या पहिल्या 50 नामांकित कंपन्यातल्या एका कंपनीत नोकरीलाही लागलो. पण माझं मन तिथं रमत नव्हतं. मला सातत्याने असं वाटत होतं की माझ्या ज्ञानाचा किंवा माझ्या शिक्षणाचा उपयोग ह्या अत्यंत दुर्लक्षित शेळी मेंढी पालक माझ्या बांधवांसाठी काहीतरी झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी सातत्याने विचार करत होतो. आणि एक क्षण मी माझ्या आधीच्या नोकरीचा राजीनामा दिला. मी घरी आलो. घरी आल्यानंतर आल्या काही जाहीर
पद्धतीनं ते सांगितलं नव्हतं. घरच्यांचा रागरंग बघितला. 1-2 दिवसानंतर घरी जरा गोडाचा जेवणाचा कार्यक्रम होता. घरी आनंदातलं वातावरण दिसलं. सगळे खुश आहेत असं बघितल्यानंतर मी ओझरतं सांगितलं, की मी आधी ज्या कंपनीत नोकरीला होतो, तिथला राजीनामा दिलाय. मला अजूनही तो क्षण आठवतो. कदाचित हे आमरसाचेच दिवस असावेत ते सुद्धा. माझी आई आमरसाची पळी वाटीत आग्रहानं वाढत होती. तिने आमरस वाढता वाढता विचारलं, "बाळा मग आता पुढे काय करणार आहेस?" मी क्षणाची उसंत न घेता सांगितलं, "मी शेळ्या सांभाळणार आहे." ते ऐकल्या क्षणी तिने ती आमरसाची पळी ताटात न वाढता, माझ्या जेवणाच्या ताटात न वाढता परत रिटर्न घेतली. घरात काही क्षण नीरव शांतता निर्माण झाली. आता जशी एक पद्धत आहे, की आपण जुनी नोकरी, आधीची पहिली नोकरी सोडून दुसरी कुठली जास्त पगाराची ऑफर येते का, त्याचा वाट बघावी का, अशा पद्धतीने घरात चर्चा झाली. परंतु त्या सगळ्यांना मी त्यावेळेस स्पष्ट कल्पना दिली, की नाही, मला शेळीपालनात काम करायचंय. त्यावेळेस माझ्या आजीने फार साधा सोपा प्रश्न विचारला होता, "बाबा रे, तुला जर शेळ्या सांभाळायच्या होत्या तर एवढं शिकत कशाला बसलास? वेळपरी वेळ गेला, पैसा गेला." तर या सगळ्यात माझे आजोबा आणि वडील मात्र थोडेसे स्तब्धपणे किंवा स्थिरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी या माझ्या वाटचालीत अत्यंत महत्वाची मदत केली. आईने आणि आजीने ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा काही ऐकेना, त्यावेळेस आपण जसं पै पाहुण्यांसमोर बोलतो की बघा तुमचं काही ऐकतोय का, आमच्या घरातल्यांचं कोणाचं तो ऐकेना. त्या गावातल्या प्रतिष्ठित माणसांना, आप्तेष्टांना, पै पाहुण्यांना ज्यावेळेस ते त्यांच्या मनातली सल बोलून दाखवायचे, त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आता माझं पृथ्वीराजचं काउन्सिलिंग करण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. ते सगळे त्यांच्या सोयीनुसार दुपारच्या वेळेत, संध्याकाळच्या वेळेत मला माझं मतपरिवर्तन करायला यायचे. जवळपास 7-8 महिने हा कार्यक्रम चाललेला होता. ते सांगायचे की अमक्या तमक्याने शेळीपालन सुरू केलं, त्याच्या शेळ्या पावसात भिजल्या, तापानं फनफनल्या, तू काही शेळीपालन करू नकोस. मी त्या संपूर्ण चर्चेतनं फक्त महत्वाचा मुद्दा तेवढा नोट डाऊन करून घेत होतो, शेळ्या पावसात भिजल्या नाहीत पाहिजेत. नंतर कधीतरी कोणी यायचं आणि सांगायचं, अरे कुठला तरी साथीचा आजार आला, त्या शेतकऱ्यानं लसीकरण केलं नव्हतं, त्याचा सगळा कळपच्या कळप मेला. मी त्यातला महत्वाचा मुद्दा फक्त नोंद करून घ्यायचो की साथीच्या आजारासाठी लसीकरण करणं गरजेचं आहे. असे 7-8 महिन्यात जवळपास 40-42 मुद्दे बसल्या जागी मला कळाले की जे टाळलं की शेळीपालन यशस्वी होऊ शकतं. मी अत्यंत आनंदाने आणि विनयपूर्वक तुमच्या सगळ्यांसमोर सांगेन की मी हे सगळे अपयशाची कारणं टाळली आणि आज तुमच्या समोर सादरीकरणाला उपस्थित राहिलेलो. सर, आता आजकाल काय त्यांचं मत आहे? आता जे माझं मतपरिवर्तन करायला येत होते, आता तेच त्यांच्या पै पाहुण्यांना किंवा मित्रांना, आप्तेष्टांना रेफरन्स देऊन सांगतात की जर शेळीपालन कसं करायचं असतं, अत्यंत कमी जागेत, कमी खर्चात, यशस्वी पद्धतीने किंवा वेगवेगळे प्रयोग करून कसं करायचंय, तर नक्कीच सुंबारांना जाऊन भेट देऊन येईल. नक्कीच, नक्कीच. नक्कीच सर्वांनी एकदा तरी तुमच्या प्रकल्पाला भेट दिली पाहिजे. सर, आता आपण आपले जे शेळीपालक मित्र आणि जे आपले वरिष्ठ आपल्या चर्चासत्रामध्ये सामील झालेले आहेत, त्यांचे प्रश्न घेऊ. तत्पूर्वी आपण काही सर्वांच्या स्क्रीनवरती काही प्रश्न विचारणार आहोत. तर ते टिक मार्कचे प्रश्न आहेत. तुम्ही ते साधे सोपे प्रश्न आहेत. तर तुम्ही ते प्रश्नांची उत्तरं द्या. तोपर्यंत मी जे प्रश्न विचारले गेलेले आहेत चॅटमध्ये आणि ह्याच्यामध्ये,
त्यांचा संग्रह करतो. तर पहिला प्रश्न आहे, हा चंदाताईंनी प्रश्न विचारलेला आहे. चंदाताई, तुम्हाला अनम्यूट करा स्वतःला आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा, माझा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे सध्या कोणकोणत्या जातींच्या शेळ्या आहेत आणि तुमचं काय निरीक्षण आहे की त्या शेळ्यांची तुलनात्मक दृष्ट्या वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्य किंवा इतर काही तुम्हाला जाणवलेले फरक त्या शेळ्यांमधले, त्याच्याबद्दल जरा सांगा. चव्हाण साहेब. एकच मिनिट, कनेक्शन तुटलं आहे वाटतं. हॅलो. हा सर, तुम्हाला प्रश्न आला ऐकायला? हो, मला प्रश्न ऐकायला आला. ओके. चंदाताई, मी सुरुवातीला शेळी पालन करत असताना स्थानिक जातीच्या शेळ्या निवडलेल्या होत्या, परंतु त्यांचा वजन वाढीचा वेग अत्यंत कमी मला जाणवत होता. तर त्यावेळेस मी निमकर ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या माहिती घेतली आणि त्यांच्या तिथून आफ्रिकन बोर जातीच्या जास्त वजन वाढ देणाऱ्या नरांमार्फत संकर करण्याचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीने मी बॉम्बे वेटरनरी कॉलेज यांच्याकडून सिरोही जातीच्या सुद्धा शेळ्या घेतलेल्या होत्या. या 2-3 जातींमध्ये प्राधान्यानं एक जनित गोष्ट माझ्या दृष्टीनं आहे. आफ्रिकन बोर जातीतले नर हे बंदिस्त शेळी पालनासाठी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं स्थिर होतात. आपण स्थानिक जातीच्या माद्यांना, शेळ्यांना ज्यावेळेस बोर जातीच्या नरांमार्फत संकर करतोय तर त्यावेळेस वजन वाढीचा वेग चांगला मिळतोय आणि परिणामी जो वाढीव उत्पन्न मिळतंय ते मटणाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. त्यावेळेस सिरोही जातीच्या शेळ्यांनाही आम्ही बोर जातीच्या नरांमार्फत संकर करून पाहिला. त्याही केसमध्ये जुळण्याचं प्रमाण आम्हाला चांगलं मिळालं आणि वजन वाढीचा वेग सुद्धा चांगला मिळाला. आता गेल्या 2 वर्षांपासून आम्ही स्थानिक जातीच्या मेंढ्यांमध्ये काम करायला सुरुवात केली, परंतु एक निदर्शनास आलं की यात जर सर चव्हाण साहेब, एकदा फक्त तुमचा स्टॉप व्हिडिओ करून परत एकदा शेअर करता का? ते बटन स्टॉप व्हिडिओचं आहे ना, ते 2दा दाबा फक्त. तुमचा व्हिडिओ दिसत नाही. नाही अजून तरी ठीक आहे. आपण चर्चेला असंच चालू राहू द्या. मी तोपर्यंत बघतो माझ्याकडे. त्यांच्याकडूनच काहीतरी झालंय. निलेशजी, आपण तोपर्यंत आता जनरल प्रश्नांचा पोल घेतला होता. आपण शेळ्यांशी संबंधित आता पोल घेऊया. मी हा पोल बंद करून तो पोल चालू करतो. ओके ओके. हा चव्हाण साहेब, येतोय तुमचा आवाज. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही मेंढी पालनात सुद्धा काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला आमचा समज असा होता की मेंढ्या बंदिस्त व्हायला जास्त असतील, परंतु मेंढ्यांच्या संगोपन करत असताना निदर्शनास आलं की मेंढ्या सुद्धा बंदिस्त पालनामध्ये अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देतात. परंतु यातही जर जुळी पिल्ले मिळाली तर आपला अर्थार्जन वाढू शकतं आणि त्यासाठी नारी सुवर्ण जातीचा सुद्धा आम्हाला हा चांगला उपयोग झाला. देवसाहेब, तुमच्या माईक बंद आहे. काळे साहेबांचा एक काहीतरी प्रश्न होता, आता चॅटबॉक्स मध्ये टाकलाय त्यांनी.
हो हो. काळे साहेबांना प्रश्न. एक चव्हाण साहेब तुमचं झालंय उत्तर? त्यांचं हेच झालं. ओके. काळे साहेब तुमचा प्रश्न विचारता का? हो, अनम्यूट करू? हो हो, झालेत, तुम्ही अनम्यूट आहात. अनम्यूट आहे ना? हो. खरं म्हणजे प्रश्न विचारण्याऐवजी मला खूप गोष्टी मी शिकलो या लेक्चर पासून चव्हाण साहेबांकडनं. विशेषतः मला तर बेडरूम आणि डायनिंग रूमची कल्पना खूप आवडली. कारण मी त्यांच्याकडे गेलो होतो पण त्यांनी मला त्यावेळेस दाखवलं नव्हतं, म्हणजे मुद्दाम नाही दाखवलं असं नाही, पण आज मला खूप गोष्टी समजल्या. आणि विशेष म्हणजे पृथ्वीराजने हे शेळी हे जनावर, त्याला पण जीव असतो, त्याला पण संवेदना असतात, त्याला पण हे लक्षात घेऊन सगळी सोयी केलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही नॉर्म्स होते बंदिस्त शेळी पालनाचे, ज्यावेळेस मी सुरुवात केली तर मला पण त्या पुष्कळदा करू का नको, कशाला करता, जोन्स डिसीज होईल, असं होईल तसं होईल, बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. पण जेव्हा मी निमकरांकडे गेलो, बऱ्याचशा गोष्टी शिकलो त्यांच्याकडून आणि मग हे सगळं डेव्हलप केलं. पण त्यातल्या त्यात ते तर चांगलंच आहे सर्व, पण जेव्हा मी पृथ्वीराजांकडे गेलो, त्यांचं हे बघितलं, तर मला पण समजलं हे कमी जागेत पण सगळ्या चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. पण तुम्हाला एवढा वेळ द्यायला पाहिजे, तुमचा अभ्यास तेवढा व्हायला पाहिजे, अभ्यासापेक्षा तुमची मेहनत पण तेवढीच पाहिजे. नुसत्या अभ्यासाने काय होत नाही. आणि शेवटी आपण कसं म्हणतो, काम हा कामाचा गुरु आहे, तसं जेव्हा तुम्ही काम करायला लागाल, शेळी पालन करायला लागाल, तेव्हा तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या तुम्ही सोडवत गेल्या की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. पण मला पृथ्वीराजचं खरोखर कौतुक वाटतं, ते नुसतं शेळी पालन न करता ते प्रक्रिया उद्योगात पण गेलेले आहेत. चांगल्या प्रकारचं लोणचं ते तयार करतात. मग ते माझ्याकडे तर एवढा मोठा स्टॉक आहे, दर काही दिवसांनी ब्रेकफास्टला मला ते लागतंच. इतक्या चांगल्या गोष्टी पृथ्वीराजने केलेल्या आहेत आणि मला ते सगळं आवडतं. मला पृथ्वीराज हे खरोखर एक आदर्श शेळी पालक आहेत. लोकांनी त्यांचं अनुकरण करायला काही हरकत नाही. काळे साहेब, तुम्ही फक्त व्हिडिओ ऑन कराल का तुमचा? व्हिडिओ स्टार्ट करा. देव साहेबांना पण विनंती होती की व्हिडिओ स्टार्ट करावा. आला. हो, आला. हा, तर त्या दृष्टीने मला पृथ्वीराजचं कौतुक करायचं होतं. प्रश्न असे विचारण्यासारखे नाहीच त्यांना, कारण त्यांनी सर्वांची उत्तर इतकी व्यवस्थित दिलेली आहेत की खरोखर पुष्कळशा गोष्टी मला पण शिकायला मिळाल्या त्याच्यापासून. त्यांना खरोखर शुभेच्छा आणि त्यांचं काम असं उत्तरोत्तर वाढत जावं की मी सदिच्छा हे करतो, त्यांना सदिच्छा देतो. सर थँक्यू. सर तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावरती राहू द्या. अरे आशीर्वाद, मी काय साईबाबा नाही, नगर जिल्ह्यात असलो तरी. तर आपण एक पुढचा प्रश्न घेऊ. ओमकार लोखंडे आहेत आपल्या याच्यामध्ये. त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की चव्हाण साहेबांचं कनेक्शन आय थिंक गेलेलं आहे. चव्हाण साहेब, तुम्हाला ऐकू येत असेल तर प्लीज तुम्ही परत रिस्टार्ट करता का? त्यांना फोनही करतो तोपर्यंत. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तर मला ऐकायला येते, तुम्ही बोला. ओके. नाही, तुमचा व्हिडिओ पण चालू कराल तुम्ही तरी चालेल, किंवा आता प्रश्न घेऊया मग आपण. माझा व्हिडिओ चालूच आहे सर. ठीक आहे, निलेशजी आपण घेऊ प्रश्न, कारण नेटवर्क इश्यू असल्यामुळे त्यांचा व्हिडिओ दिसत नसेल. ओके. ओमकार लोखंडे यांनी विचारले की तुमचे मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशा आहेत. ऑलरेडी तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं दिलेले आहेत, जसे की शो वगैरे ऑर्गनाईज करणं, तर याच्यावरती थोडीशी लाईट टाकता आली तर बरं होईल. तर शेळी पालन करत असताना आपण 3 विभागात याची मार्केटिंग करू शकतो. पहिलं म्हणजे मटणासाठी शेळी पालन, दुसरं आहे बकरीसाठी शेळी पालन आणि तिसरं आहे बीजोत्पादनासाठी शेळी पालन. ज्यावेळेस आपण मटणासाठी शेळी पालन करतो त्यावेळेस स्थानिक जातीच्या आद्यांना जास्त वजन वाढ देणाऱ्या नरांमार्फत संकर करावा
आणि त्यासाठी बाजारपेठ शोधत बसायची गरज नाही. मटणाची गरजच स्थानिक बाजारपेठेची इतकी आहे, आपण पूर्ण करणं फार किचकट होऊन बसलेले. बकरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करायचे विचार कराल त्यावेळेस मात्र स्थानिक जातींना जास्त प्राधान्य देऊ नका. त्यावेळेस उत्तर भारतातल्या जाती प्राधान्य देऊ नका. आणि बीजोत्पादनासाठी शेळी पालन करताना चव्हाण साहेब, तुम्हाला ऐकायला येत असेल तर आम्हाला तुमचा आवाज येत नाहीये पण. आता येतोय माझा आवाज? हो 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 हो. आणि बीजोत्पादनासाठी ज्यावेळेस शेळी पालन करतात त्यावेळेस मात्र पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून विविध जातींचं संगोपन तुम्ही करू शकता. इतक्या अनुभवांची अजून सुद्धा वाटचाल प्रदीर्घ करायची, परंतु आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी एक छान म्हण सांगितलेली आहे, सगळी अंडी एकाच गाडग्यात ठेवू नका. त्याच पद्धतीनं पूर्णतः 100% फक्त मटणासाठी, 100% फक्त बकरी ईदसाठी किंवा 100% फक्त बीजोत्पादनावर अवलंबून राहू नका. आपण त्याचे किमान 2 विभाग केले पाहिजे आणि त्यातला मोठा हिस्सा हा मटणासाठी विक्री किंवा स्थानिक बाजारपेठेला मटण म्हणून विक्री याच्यासाठी प्राधान्य द्या. उर्वरित जो 20 ते 30% हिस्सा असेल तो तुम्ही बकरी किंवा बीजोत्पादन किंवा प्रक्रिया उद्योग याच्यासाठी विचार करू शकता. सर थँक्यू. आपण जयंत यांचा प्रश्न घेऊ. सर तुम्हाला जर स्वतःला अनम्यूट करता आलं तर बरं होईल. अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. जयंत किंवा भारत नलवडे. त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो आहे की मे आय नो द बेस्ट ब्रीड फॉर मीट एक्सपोर्ट अँड विच आर द टर्म्स अँड कंडिशन फॉर दॅट. तर मटणासाठी कुठली अशी ब्रीड आहे जी मटन एक्सपोर्ट साठी आपण वापरू शकतो आणि काही टर्म्स अँड कंडिशन आहेत का, असं त्यांचं म्हणणं आहे. शेळ्यांमध्ये काम केले तर योग्य आहे का, असं भारत नलवडे यांचं म्हणणं आहे, प्रश्न आहे. तर निलेशजी त्यांना अनम्यूट केलेलं आहे, त्यांना स्वतःला सुद्धा अनम्यूट करून प्रश्न विचारता येतील. नलवडे साहेब तुम्ही प्रश्न विचारू शकता. बोला नलवडे साहेब. हॅलो. हा बोला तुम्ही. बोला ऐकायला येतंय. ऐकायला येते का? हो हो बोला. आमचं म्हणणं आहे की बोर शेळ्यामध्ये जर समजा इथून पुढे जर काम केलं तर योग्य राहील. एक शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही जातीमध्ये काम करू शकता, कुठल्याही जातीच्या शेळ्यांमध्ये काम करू शकता, परंतु ते करताना तुम्ही ते कशासाठी करत आहात याचा पूर्ण खुलासा तुमच्या स्वतःला असला पाहिजे. मी मगाशीच सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही जाती निवडा, परंतु जर तुम्ही त्या शास्त्रशुद्ध त्याच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर तुम्ही बीजोत्पादनात काम करू शकत नाही. बोरच काय, तुम्ही कुठलीही जात निवडा, परंतु तर अनुवंशिक सुधारणा करण्याच्या उपक्रमाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र अडचण नक्कीच येऊ शकते. आणि त्यावेळेस आपण बोर या जातीचा विचार करतो त्यावेळेस त्याचा मूळ हेतू आपण सोयीस्कर पद्धतीने विसरतो. तर चव्हाण साहेब हे एक्सप्लेन करतात आहे की कुठल्याही पद्धतीने तुम्ही जे तुम्ही ठरवताय त्या पद्धतीने तुम्ही करा, तुम्ही नक्की यशस्वी होता. मग बोर असो स्थानिक जाती असो. चव्हाण साहेब येते ऐकायला, बोला. आफ्रिकन बोर जातीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्याचा मूळ हेतू मात्र आपण सोयीस्कर पद्धतीने विसरतो. ज्या पद्धतीने आपण कलमी आंब्याचं झाड त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा, त्याच्या मुळाकडचा भाग आपण गाव
टू आन्सर वन क्वेश्चन. निलेशजी ते पीपीटी थांबवता का प्लीज? येस. क्वेरी क्वेश्चन. पृथ्वीराज सर ऐकू येत आहे तुम्हाला? कोणी विचारले नाही. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न श्रीकांत साहेब आहेत. श्रीकांत साहेब स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. रमेश सर आहेत परत. स्वतःला अनम्यूट करता येतं, अनम्यूट करून प्रश्न विचारा. निलेशजी एक मिनिट, चव्हाण साहेबांचं डिस्कनेक्ट झालेलं आहे. आपण दुसऱ्यांना विचारू. आपल्याकडे बरेचसे मान्यवर आहेत. देव साहेब आहेत, मॅडम पण आहेत आपल्याकडे. हो, काळे साहेब पण आहेत. ओमकार लोखंडे यांनी हँड रेज केलेलं आहे. स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा बोला. मी ओमकार लोखंडे. मी पृथ्वीराज सरांच्याच मार्गदर्शनाखाली 6 महिन्यापूर्वीच हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर आता आम्ही त्यांचा चांगला सल्ला, त्यांचं मार्गदर्शन चांगलं भेटतं. प्लस आता मी माझ्याकडे जी क्वालिटी आहे त्याचं मार्केटिंग बद्दलच मी क्वेश्चन विचारला होता, त्याचं पण उत्तर मला भेटलेलं आहे मगाशी. तर आता मला आणखी विचारायचं होतं मेंढ्यांच्या बाबतीत. आपण मेंढ्यांच्या ह्याच्यामध्ये उतरू शकतो का मार्केटमध्ये? निमकरताई, चंदा निमकरताई आहेत. तर ताई तुम्हाला याच्यावरती काही मला वाटतं अशोक काळे काहीतरी याबद्दल बोलू इच्छितात. ठीक आहे सर. काळे साहेब बोला. बोलू का? हो, ऐकू येत आहे? हे पहा, मेंढ्याचं जरूर तुम्ही करा. मेंढ्या सुरुवातीला मी पण जेव्हा निमकरांकडे जायचो ते मी शेळी करायचं, तेव्हा अरे दादा म्हणायचे यार तू मेंढीकडे लक्ष दे, मेंढी फार. आणि माझं आता असं लक्षात आलंय की मेंढ्या ह्या फार महत्वाच्या आहेत. तुम्ही नेहमी एक्सपोर्टचा विचार करता, एक्सपोर्टला शेळी चालत नाही, एक्सपोर्टला लॅम्ब लागतं. परदेशात जे डेव्हलप कंट्री आहेत तिथं सगळीकडे मेंढी असते आणि मेंढीचं मटण हे ठीक आहे, आपल्याला आता सवय शेळीच्या मटणाची, पण मेंढीचं मटण हे जास्त रुचकर आणि प्रक्रियेला जास्त चांगलं असतं. तर ते मेंढ्या जरूर पाळा, कारण तुम्हाला जे काही वेस्ट आणि मेंढीची जी डेव्हलपमेंट जी जास्त शेळीपेक्षा जास्त चांगल्या प्रमाणात आहे. तसं पृथ्वीराजांनी सांगितले 3 पद्धतीने मी शेळी पालन करतो, एक तर मटणासाठी करा, ईजसाठी करा आणि ब्रीडिंगसाठी करा. तर कुठल्या तरी एकावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. मग मटणासाठी पण करायचं, मटणासाठी करायचं तर तुम्हाला त्याप्रमाणे स्टॉक तुमचा डेव्हलप करायचा. तुम्हाला सुदृढ जसं चांगल्या आंब्याला त्याला भाव असतो, चांगल्या फळाला भाव असतो, तसं चांगल्या धष्टपुष्ट जनावराला भाव असतो, त्याच्यातच तुम्हाला पैसे मिळतात. तर मेंढ्या जरूर करायला पाहिजे शेळी बरोबर. आणि शेळ्याचं कसं आहे, शेळीचं मटण आपल्याला लोकली लागतं. त्यासाठी तुम्ही लहानशी शेळी पालन करताना जवळच्या गावासाठी लहानशी टपरी टाकली, तिथं एखादा कापून मटण विकलं ना, तुम्हाला ऑनलाईन पण मटण विकता येईल, ते तुम्ही करा. ते फार चांगलं महत्वाचं आहे. त्याच्या ऑफरचा वापर होतो, त्याच्या सगळ्या गोष्टीचा वापर चांगल्या प्रकारे. मला हे सांगायचं होतं, बाकी नाही दुसरं काही. सर खरंच आणि पण आता मी पण काही मेंढी पालन करतो, पण बऱ्यापैकी मोठ्या संख्यामध्ये जर आपल्याला शेळी पालन किंवा मेंढी पालन करायचं असेल तर सोपं जर म्हणतात तर मेंढी पालन हे सोपं असतं. कारण जरी करड्यांची संख्या कमी भेटत असली आपल्याला, तरी जे पिल्ल देण्याची जे इंटरव्हल आहे ती शॉर्ट असते. इव्हन त्याचे युट्रेशन म्हणजे
जे 2 वेतामधले जो गॅप असतो तो खूप कमी असतो. त्यामुळं आपल्याला कमी जरी पिल्लं भेटली तरी ते खूपच धष्टपुष्ट असतात आणि खूप लवकर विक्रीला येतात. त्यामुळं मेंढी पालन नक्कीच हे राहील. तर चव्हाण साहेब आले आहेत. पुढचा प्रश्न आपण घेऊ. हँड रेज मध्ये आता चंद्रकांत साहेब आहेत. चंद्रकांत शिंदे साहेब, सर स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. निलेशजी, आपण सोमनाथ मानेंना अनम्यूट केलेलं आहे. हो, सोमनाथ माने साहेब प्रश्न विचारा तुमचा. निलेशजी नमस्कार. खूप चांगला प्रोग्राम चाललेला आहे. खूप चांगले मान्यवर तुम्ही शेतकऱ्यांसमोर आज प्रकटित केलेले आहे. त्यामुळे खूप चांगलं ज्ञान ह्या शेळी आणि मेंढी पालनापुढे भेटते. त्याबद्दल सर्व टीमचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. दुसरं सर, माझा प्रश्न असा आहे, मला एक तुमच्यातली एक गोष्ट खूप आवडली. आज तुम्ही ऑनलाईन सर्वे जो घेतलेला आहे त्यातून म्हणजे ही खूप चांगली संकल्पना तुम्ही या ठिकाणी राबवलेली आहे आणि त्यातून लगेच तुम्ही त्याचा रिझल्ट सुद्धा तिथं डिक्लेअर केलेला आहे. आता त्यानुसारच मी माझे प्रश्न विचारतो. सर, आजही जर बघितलं तर तुमच्या सर्वे मधून समजेल की आजही जवळजवळ 90% शेतकरी हे स्थानिक जातींनाच प्राधान्य देत आहेत. तर जसं पृथ्वीराज सरांनी सांगितलं की ह्याचं वर्गीकरण 3 ह्याच्यामध्ये केलं पाहिजे, मटणासाठी, ईदसाठी आणि ब्रीडिंगसाठी. तर ह्या तिन्ही आधी तुमचा व्हिडिओ फक्त ऑन करता का? निलेशजी, त्यांना नाही करता येणार व्हिडिओ. ओके. हा, तर माझा प्रश्न होता त्या सर्वेनुसारच होता. लोक अजूनही स्थानिक जातींनाच प्राधान्य देत आहेत. आणि जर आपण ह्या 3 कॅटेगरी बघितल्या तर ह्या 3 कॅटेगरीसाठी कुठले ब्रीड तुम्ही सजेस्ट करणार? कारण मटणासाठी वेगळ्या जाती आहेत किंवा ब्रीडिंगसाठी आपण वेगळ्या घेऊ शकतो का, किंवा ईदसाठी वेगळ्या घेऊ शकतो का? कारण स्थानिक मध्ये सर लोकल किंवा उस्मानाबादी ह्यासाठीच मटणाला प्राधान्य दिलं जातं. ईदसाठी सिरोईला दिलं जातं. आणि जर तुम्ही शहरामध्ये मीठसाठी आपल्याला जर करायचं असलं तर आपण बोर क्रॉसला प्राधान्य देतो. तर तो एक प्रश्न माझा. दुसरा सर, निलेशजी, तुमचं मी खूप ठिकाणी नाव ऐकलं की तुम्ही फीड मध्ये काम करता, फीडच्या बाबतीत. पोल्ट्रीमध्ये जसं प्री स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर असं ही एक कन्सेप्ट आहे, तशी आपण गोट फार्मिंग मध्ये आणली तर आपल्याला ग्रोथ रेट अजून जास्त अचीव करता येईल का? आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे का? हा एक माझा दुसरा प्रश्न आहे सर. ठीक आहे. आपण आधी चव्हाण साहेबांना त्यांचा प्रश्नाचं उत्तर विचारू, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. माने सर, तुम्ही फार व्यवस्थित प्रश्नाचं विवेचन, तुम्हीच तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर जास्त दडलेलं होतं. मटणासाठी आपण स्थानिक जातींना प्राधान्य देतोय हे नक्कीच आहे. आणि तिथेच आपली बऱ्याचदा शेळी पालकांची नव्याने जे शेळी पालन करू इच्छितात त्यांची फसगत होण्याची दाट शक्यता असते. बाजारात नेहमी वेगवेगळ्या जाती आता ह्या युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला बघायला मिळतात. प्रत्येक जातीची कुठली ना कुठली एक जमेची बाजू असते आणि एक नकारात्मक बाजू असते. मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही कशासाठी शेळी पालन करणार आहात याचं उत्तर आपल्याला आपल्या मनाशी पक्का असलं पाहिजे. मटणासाठी जर शेळी पालन करायचं असेल तर स्थानिक जातीच्या शेळ्या नक्कीच चांगल्या आहेत. त्यात उस्मानाबादी आहेत, संगमनेरी आहेत, कोकण कन्या आहेत किंवा अगदी नॉन डिस्क्रिप्टेड जाती सुद्धा आहेत. परंतु नुसती जात महत्वाची नाही तर त्याचा वजन वाढीचा वेग, ज्याला तुम्ही फूड कन्व्हर्शन रेशो म्हणता, खाल्लेलं अन्न पचवल्यानंतर त्याचं मांसात रूपांतर किती प्रमाणात होतं याच्यावर ह्या सगळ्या यशाचा मार्ग अवलंबून आहे. आणि ते करण्यासाठी स्थानिक जातींमधले सुद्धा सुधारित जास्त वजन वाढ देणाऱ्या नरांमार्फत तुम्ही त्याचं संकर केलात, क्रॉस केलात तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. बकरीच्या बाजारासाठी उत्तर भारतातल्या जाती गरजेच्याच आहेत. परंतु ज्यावेळेस आपण ब्रीडिंग फार्म हा आजकाल फार लोकांना आकर्षित करणारा आणि गुलाबी शब्द वाटतो, परंतु ज्याला आपण ब्रीडिंग फार्म म्हणतो तो खरंच
तेवढा शास्त्रशुद्ध पद्धतीनं राबवलेला आहे का, त्याच्याजवळ त्याच्या नोंदी आहेत का. आज संशोधन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एखाद्या पर्टिक्युलर जातीसाठी, एखाद्या शेळीची किंवा मेंढ्याची जात विकसित करण्यासाठी 12-12 वर्ष, 25-25 वर्ष तुम्हाला त्यात झोकून देऊन काम करावं लागतं. 50-50 वर्ष वाटचाल केल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा लक्षात येतं की आपली वाटचाल थोडीशी फसली की काय. म्हणजे ब्रीडिंग फार्म हा इतका काही साधा सोपा आणि सहज जाता जाता जास्त पैसे कमवण्याचा मार्ग नाहीये. तिथे तुम्हाला शास्त्रशुद्ध दृष्टिकोन अवलंबावा लागतो. तर या 2-3 गोष्टी आपण बारकाईनं अंमलात आणल्या तर नक्कीच आपला यशस्वी पद्धतीने आपण शेळी पालन करू शकतो. माने सर, तुमच्या प्रश्नाला साजेसं अजून एक, आणि मगाशी अशोक काळे सरांनी सांगितलं, मगाशी आमचे मित्र भरत नलवडे म्हणून बीड वरनं माझ्या मते त्यांचा प्रश्न होता. त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं एक उत्तर मी अत्यंत तटस्थपणे हे सांगेन, हे शेळी मेंढी पालन करण्याला आपल्या मराठी शब्दकोशामध्ये हा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना धनगर असं म्हटलेलं आहे. या शब्दाची जर फोड आपण करून पाहिली तर धनाचा आगर आहे. अत्यंत कमी इनपुट मध्ये, अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थितीमध्ये जे तुमच्याकडे आहे त्याचं लवकरात लवकर मांसात रूपांतर करणारं आणि शेतकऱ्यांना 4 पैसे चांगलं मिळवून देण्याचं हे खरोखर एक चांगलं धनाचं आगर आहे. फक्त यात झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. नुसतं वरच्या भुलभुलैयाला भुलून, गुलाबी आकड्यांना भुलून वाटचाल केलात तर जास्त यश मिळण्याची शक्यता फार कमी आहे. चव्हाण साहेब, खूपच सुंदरपणे तुम्ही एक्सप्लेन केलं, त्याबद्दल आभार. आणि जसं माने साहेबांनी बोलले की जसं पोल्ट्रीमध्ये जो त्यांचा दुसरा प्रश्न होता की पोल्ट्रीमध्ये जसं की स्टार्टर, प्री स्टार्टर, फिनिशर असे जे फीडचे हे आहेत, असं पहिलं तर मी एक शेळी पालक आहे मेन, मी फीड सप्लायर नाहीये. बऱ्याच जणांना गैरसमज होतो कारण मी इतक्या वेळा फीड विषयी बोलत असतो, कारण माझा नेहमी हा हे असतो की कोणत्या प्रकारे आपण फीडवरचा जो खर्च आहे, म्हणजे जवळजवळ माझा नाही म्हटलं तरी एक 80% माझा जो खर्च आहे तो फीडवरती होतो. त्यामुळं मी खूप प्रकारे प्रयत्न करत असतो की कशा प्रकारे आपण ह्या फीडचा कमी खर्चामध्ये आपण फीड अरेंजमेंट आणि पौष्टिक आहार असा आपण देऊ शकतो. तर बरोबर आहे तुमचं की प्री स्टार्टर, स्टार्टर तसे आपण हे केले पाहिजे. बऱ्याच जणांचा गैरसमज काय आहे की हिरवा चारा हा शेळीला पाहिजेलच असं लोकांना वाटतं. पण मेन काय प्रॉब्लेम आहे की हिरवा चारा जेव्हा शेळी खाती तेव्हा ती तितक्या प्रमाणात पण जर आपण हिरवा चारा कवळा चारा असेल किंवा मेथी कसा कवळा असेल तर त्याचं डायमीटर किती होतं हे आपण बघत नाही. निलेशजी, आवाज ब्रेक होतोय. ओके, आता येतोय क्लिअर? हो, अगदी व्यवस्थित. तर मी हे म्हणत होतो की बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऍक्च्युअली जेव्हा हिरवा चारा देतो तेव्हा ड्राय मॅटर किती जाते याच्याकडे लक्ष देत नाही. आणि बऱ्याच वेळा चारा जेव्हा असतो त्यामध्ये खूपच कमी ड्राय मॅटर असतं. आणि जो गैरसमज आहे की शेळी पालनामध्ये हिरवा चारा हा कंपल्सरी पाहिजे, तर असं काही नाहीये. आपण नुसत्या ड्राय मॅटर वरती सुद्धा हे करू शकतो. आमच्या इथं आता आम्ही नवीन पद्धत चालू केलेली आहे की आम्ही सर्व चाऱ्याची पॅलेट्स बनवतो. आणि म्हणजे इव्हन त्यामध्ये आम्ही मेथी घास सुकून सुद्धा आता पॅलेट बनवायची प्रक्रिया चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मेथी घास, परत तुमचा जो सुका चारा आहे त्याचंही ग्राइंड करून आपण 40-60 रेशो मध्ये, म्हणजे तसं रफेजेस बघायला गेलं तर इतकी जास्त याची गरज नसते ज्याच्यावरती आपण खूप सारा खर्च करतो. तो 40% जरी असेल तरी पुरेसा आहे त्यांच्या पचन क्रियेसाठी. आणि त्याच्या संगत जर आपण बाकीच्या गोष्टी योग्य ह्याच्यामध्ये मिक्स केल्या तर आणि एक कम्प्लीट आहार, म्हणजे
त्याला TMR सुद्धा आपण म्हणू शकतो. पण TMR चा प्रॉब्लेम काय व्हायचा की बारीक जे कण उरायचे शेवटला, ते शेळ्या खात नव्हत्या आवडीने तितक्या. म्हणून आम्ही आता पॅलेट बनवायला सुरुवात केली आहे आणि सर्व एका फीडचं एक पॅलेट बनवतो आणि मग त्यांना असं देतो. तर नक्की जितके माझे शेळी पालक मित्र आहेत, ही प्रक्रिया बघायची असेल तर नक्की माझ्या फार्मवरती व्हिजिट द्या. आता आम्ही ह्या महिन्यापासूनच ते पॅलेट बनवायचं चालू केलेलं आहे. कधीही मी तुम्हाला ते दाखवू शकतो. देव साहेबांना काहीतरी बोलायचं आहे. देव साहेब. हा देव साहेब बोला. देव साहेब तुमचा आवाज येत नाहीये अजिबात. जरा जोरात बोला. शेळी फार्म अयशस्वी झाले त्याच्यातलं पहिलं कारण होतं की त्यांच्याकडे असलेलं मृत्यूचं प्रमाण. तुमच्याकडे मृत्यूचं देव साहेब आवाज येत नाहीये तुमचा. निलेशजी तुम्हाला कळतंय काय? हॅलो हॅलो निलेशजी पुढचा प्रश्न घ्या तुम्ही. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊया. चंद्रकांत शिंदे आहेत, त्यांनी हँड रेस केला होता. तर शिंदे साहेब तुमचा प्रश्न विचारा, तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. हॅलो हॅलो देव साहेब, तोपर्यंत तुमचा प्रश्न जे तुम्हाला टाईप करता येईल का? माझं नाही ऐकलं. हा तुमचं ऐकायला आलंय, बोला सर. हा, मला कुठला व्यवसाय करत नाहीये, पण पृथ्वीराज चव्हाण हा मी अगदी जन्मापासून त्याला पाहिलेला आहे आणि माझ्या सोबतच तो वाढलेला आहे. पण ज्यावेळेला तो शिक्षण घेत होता तेव्हा असं वाटलं नाही की म्हणजे आता जो त्याचा प्रकल्प जो त्यानं केला, मेहनत घेऊन, प्रचंड मेहनत घेऊन केला, त्यावेळेला आम्हाला तसं वाटलं नव्हतं. त्यानं आपली स्टोरी सांगितली की नकारात्मक भूमिका घरातली, इतरांची, मित्रांची, पाहुण्यांची आली होती. हे आम्ही आपली प्रत्यक्षात पाहिलं होतं. आणि आम्ही म्हणजे ज्ञानदीपचे संचालक, आमची जी पतपेढी आहे, ते आम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता की चांगल्या नावाजलेल्या कंपनीमधून त्यानं नोकरी सोडली आणि हा व्यवसाय हातात घेतलाय. पण त्यावेळेला आम्हाला थोडंसं जरा आमचं निगेटिव्ह माइंड होतं बरं का. पण खरं तर त्याला इतकं म्हणावं लागेल की आज आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे अशी व्यक्ती भविष्यात कधीच वाटली नाही की ती एवढी प्रचंड मेहनत घेऊन, स्वतःचा अनुभव शेअर करून, स्वतः इतकी मेहनत घेऊन अशा प्रचंड प्रमाणात त्यानं जी ताकद उभी केली ना, त्याचा आदर्श घेण्यासारखा. आता मी नेहमी गावी आलो की त्याच्याकडे फार्म हाऊस मध्ये जातो. मला त्याच्याशी म्हणजे गप्पा गोष्टी ह्या विषयावरती करायला खूप 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 आवडतात. कारण मी ज्या घरी गेलो तर तो जर बाहेर गेलेला असेल तर थोडासा मी नाराज होतो. मग बरेच दिवस मी बोललो नाही तर मला ते मी खंत बोलून दाखवतो त्याला. तर खरं सांगायचं म्हणजे आता म्हणजे त्यानं एवढी प्रचंड मेहनत घेऊन एवढं जे उभं केलेलं आहे आणि माझ्या मते आजपर्यंत त्यांना 200 लोकांना प्रशिक्षण देऊन, मार्गदर्शन करून त्यानं 200 प्रकल्प काहीतरी त्यानं इतरांचे उभे केलेले आहेत. तर खरंच वाकण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी या माध्यमातून तुम्हा सर्वांना, म्हणजे आता तुम्ही सर्वजण व्यावसायिक आहात, तुमचे वेबिनार घेतलं तुम्ही सर्वांनी, त्यामुळे मला पण एक संधी मिळाली. कारण मला त्यानं लिंक पाठवली आणि मी परवापासूनच म्हणजे अपेक्षित होतो की आपण हे सगळं वेबिनार पाहूया. आणि आता हे जे सगळं ऐकलं हे सगळं मी प्रत्यक्षात त्याच्या तोंडून सतत मी त्याची विचारणा करत होतो. त्यामुळे थोडीशी त्याच्या कामाची मला चांगलीच कल्पना आहे. तर मी तुम्हाला त्याच्याच बरोबर म्हणजे त्याचं तर शतशः म्हणजे इतकं कौतुक करण्याच्या पलीकडे आहे. तर तुम्ही ज्या व्यावसायिक मंडळी वेबिनारला आहात, तर तुमचंही मी खरं सांगायचं म्हणजे, तर आता हे तुमचे आता वयस्कर सगळे लोक दिसत आहेत. खरं सांगायचं म्हणजे माझ्याच वयाचे बरेचसे लोक. एकटा हा तरुण मुलगा आहे आणि फक्त निलेश जाधव तेवढे तरुण आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण. बाकी मला जे दिसतात ना ते जवळजवळ 60-65च्या पुढचे आहेत, माझ्याच वयाचे आहेत. तर ह्या तुम्हा लोकांचं मी खरोखर इतकं कौतुक करतो खरं सांगायचं म्हणजे मी. आणि दुसरी गोष्ट मला आता ह्याच्या पाठीमागे प्रश्न विचारा. आणि पृथ्वीराजचं पण कौतुक आहेच आहे, नेहमी मी समोर भेटलो तर त्याचं कौतुक करत असतो आणि आम्हाला ते अप्रिशिएट आहे. तर मगाशी जो मेंढ्या पालन म्हणजे बकरी पालन, शेळी पालन जसं बंदिस्त करतो तसं मेंढ्याचा जर व्यवसाय करायचा आहे तर मेंढ्या सुद्धा बंदिस्तच करणं चांगलं की फिरता मोहीम असं चांगलं.
आणि जर बंदिस्त केल्या तर त्याला मार्केट कसं काय म्हणजे? सर बंदिस्त केलेलं जास्त परवडतं मेंढी पालन. माझ्याकडे 500 मेंढ्या आहेत आणि अरे वा, हा. जितके शेळ्यांना त्रास होत नाही, म्हणजे जे 100 शेळ्यांना जितके माणसं काम करतात तितकं 500 मेंढ्यांवरती तेवढेच माणसं, म्हणजे ती एकच जोडी काम करते. तर बरोबर, हा. खूपच सोपं राहतं मेंढ्यांना हँडल करणं, किंवा ऍक्च्युली थोडी भित्री जात असती फक्त. शेळ्यांसारखी हा. ती जवळ येत नाही. पण आपल्या पिल्लांची काळजी घेणं किंवा हे त्यांचा गाभण काळ किंवा याच्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येत नाही. आणि मेन काय असतं की शेळी जितके नखरे करते ना खाण्याचे, म्हणजे एकसारखे आपण जर आता शेळी जर तुम्ही कधी रानात गेले असताना बघितलं असाल, शेंडे मारत चलते, तर तिला तेच हा, बंदिस्तीमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम असतो. अच्छा. मेंढ्यांना तुम्ही काही द्या, ते खाली मान घालून ते पूर्ण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते आजूबाजूच्या कोणाच्याच ताटामध्ये काही बघत नाहीत. बरोबर. ते संपूर्ण सगळं आधी पुढचं संपवणार आणि मग दुसरीकडे जाणार. त्यामुळे मेंढी अच्छा, अच्छा. पालन करणं बंदिस्त मध्ये तरी खूप सोपं आहे. मी तर मेंढी पालन सर्वांनाच सजेस्ट करेन की मेंढी पालनाकडे जर असेल तर तुम्ही मोठ्या स्केलवरती, लार्ज स्केलवरती तुम्ही करू शकता आणि नक्कीच त्यामध्ये यशस्वी होता. म्हणजे त्या मेंढ्या सर त्यांचा आवाज तुटलाय. आपण की क्वेश्चन आणि आन्सर्स मधले एक जे युनिक असतील ते प्रश्न घेता येतील का निलेशजी? हो 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 हो. श्रीकांत साहेबांचा एक प्रश्न आहे की कमीत कमी किती गुंतवणूकने चालू करायला हवे. आणि विकी साहेबांचे एक प्रश्न आहे की मार्केट अवेलेबिलिटी फॉर सेल अँड रेट काय असतं. तर चव्हाण साहेब, हे 2 प्रश्न आहेत. सर, तुम्ही शेळी पालन करत असताना किंवा मेंढी पालन करत असताना यात हार्ड अँड फास्ट असा काही नियम नाही की तुम्ही एवढ्याच शेळ्यांनी सुरुवात करायला पाहिजे किंवा कमीत कमी 100चाच आकडा पाहिजे, 50चाच आकडा पाहिजे. आपल्या इथला जो स्थानिक शेतमजूर आहे की ज्याच्या दारात 1 किंवा 2 शेळ्या असतात, तो सुद्धा शेळी पालकच असतो आणि यशस्वी पद्धतीने अत्यंत काटेकोर पद्धतीने त्याचंही काम चाललेलं असतं. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि ताकदीनुसार तुम्ही शेळी पालन करू शकता. परंतु आयडियल जर बंदिस्त शेळी पालनाचा प्रकल्प करायचा असेल तर 10 ते 20 शेळ्यांच्या किंवा मेंढ्यांच्या प्रकल्पाने सुरुवात करायला काहीच हरकत नाही. मार्केट अवेलेबिलिटी आणि रेट काय असतो, सेल कुठं करायचं, असं विकी साहेबांचं म्हणणं आहे. सर, ज्या मटणाच्या बाजारपेठेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मगाशीच मी तुमच्या लक्षात आणून दिलं, आपण आपल्या स्थानिक बाजारपेठेची सुद्धा गरज भागवू शकत नाही. इतकी मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आहे. त्यामुळं मटणासाठी बाजारपेठ शोधत बसावे लागले असा शेतकरी फार क्वचित आहेत. परंतु जर तुम्ही बकरी ईद मध्ये काम करत असाल तर मात्र तुम्हाला स्पेसिफिक आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या संपर्कात राहून त्या बाजारपेठेचा विचार करावा लागतो. आणि बीजोत्पादना किंवा शास्त्रशुद्ध शेळी पालन ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र तुमच्या फार्मचा रिझल्ट, तुमच्या जनावरांची क्वालिटी याच्यावरच त्याची विक्री होते. दीपक सर, किती टाइम आहे आपल्याकडे? आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि तो देव साहेबांचा प्रश्न होता. त्यांनी मला इकडे व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. तो म्हणजे मृत्यूचे प्रमाण किती आहे? देव सर, फार अत्यंत महत्वाचा चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. मी शेळी पालन 2012 ला सुरू केलं. 12, 13, 14 मध्ये काही अनुभव मला आले आणि 2014 पासून आजपर्यंत आमच्या बंदिस्त शेळी पालनात सुंबरान शेळी प्रकल्पातला मरतुकीचा दर हा 0% आहे. सर, पुढचा प्रश्न आहे की शेळी पालनाबरोबर प्रोसेसिंग आणि प्रोडक्ट बनवायचे असतील तर किती शेळ्यांची युनिट पाहिजे? तसेच प्रोडक्टला शाश्वत बाजारपेठ आहे का?
असा एक प्रश्न आहे आणि वर एक ह्यांनी विचारलं होतं की हिरवा चारा नसेल तर चालन का? तर नक्कीच सुक्या चाऱ्यावरती आपण शेळी पालन करू शकतो. सर तुम्हाला जर प्रोसेसिंग वर अवलंबून राहून त्याच्यासाठी प्राधान्याने शेळी पालन करायचं असेल तर जितकं उत्पादन तुम्ही दिवसाला घेणार आहात किंवा जेवढी विक्री तुम्ही करू शकणार आहात याचं गुणोत्तर आधी पाहिलं जातं. तुम्ही किती किलो बनवून किती किलो विक्री करू शकता ह्या काही अनुभवांवर आपण आपल्या फार्मची स्थापना करू शकतो. याला बाजारपेठ नक्कीच आहे. फक्त लोणचंच नाहीत, याचे कटलेट्स आहेत, नगेट्स आहेत, सॉसेजेस आहेत. तर या सगळ्याची शहरातली जी बाजारपेठ आहे आणि आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये असं बंदिस्त शेळी पालनातलं शास्त्रोक्त पद्धतीनं आरोग्य पूर्ण वातावरणात लसीकरण केलेलं, जंत निर्मूलन केलेलं शुद्ध मटण आणि त्याच्यापासून केलेलं चांगली प्रक्रियायुक्त मांसाचे मटणाचे पदार्थ यांना नक्कीच चांगली बाजारपेठ नजीकच्या काळात असणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही किमान 50 माद्या तुमच्या फार्मवर असल्या पाहिजेत की ज्या सातत्याने प्रजोत्पादन आणि पिल्ल देण्यासाठी सक्षम असतील. तर रामेश्वर सरांचा पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे की हिरवा चाऱ्यावरती फक्त आपण शेळी पालन करू शकतो का? कारण त्यांच्या इथे पाऊस कमी पडतो आणि सुक्या चाऱ्यावरती शेळी पालन करता येईल का? शेळी आणि मेंढी पालन करत असताना जो चारा तुमच्या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्या चाऱ्याचा वापर करून तुम्ही शेळी मेंढी पालन करू शकता. अत्यंत मी मगाशी सांगितलं जी भौगोलिक परिस्थिती तुमची असेल तिथल्या भौगोलिक परिस्थितीत अत्यंत काटक पद्धतीनं शेळ्या मेंढ्या तग धरून राहतात आणि त्यांची अन्नाची गरज पूर्ण होऊ शकते. खूप साऱ्या मित्रांचे माझे प्रश्न आहेत, पण वेळेअभावी आपण इथं चर्चासत्राला पूर्णविराम देत आहोत. तत्पूर्वी मी सर्व शेळी पालकांचं, मान्यवरांचं आणि आपले जे होस्ट आहेत त्यांचं आणि पूर्ण किसान संवादच्या पूर्ण टीमचं मी आभार मानतो की त्यांनी ह्या म्हणजे चर्चासत्रात सहभागी झाले आणि या चर्चासत्रासाठी योग्य ती मदत केली. तर आपण इथं पूर्णविराम घेऊ ह्या चर्चासत्राचा. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि असेच आपण पुढचे कार्यक्रमही आयोजित करत आहोत. तर दर मंगळवारी आपल्या चर्चासत्रात सहभागी. पृथ्वीराज चव्हाणांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि मोबाईल नंबर स्क्रीनवरती फ्लॅश केलेले आहेत. तर ज्यांना कोणाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांना मोबाईल थ्रू किंवा ईमेल थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आज या कार्यक्रमाअंतर्गत GFA आणि किसानने मला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे.